नमस्कार पब्लिक, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आजचा मी चाललोय शेगावला. तर तुम्ही बघत आहे आम्ही शेगावला जात आहे आणि मग आलो आम्ही आंबेटाकी स्टॉपर आम्हाला गाडी नव्हती, पण आम्ही ना ॲटो केला. ॲटोत मग गेलो आम्ही. मग ॲटोत पोचलो आम्ही खामगावला पोचलो आम्ही. आणि आजी म्हणे इथून एस टी लागते आणि मी म्हणू इथलं भाडं 30 रुपये आहे. मग आम्ही 30 रुपये भाडं घेतलं आणि एस टीत बसलो आणि चाललो आता शेगावची यात्रा करायला. पाहू शकता ही कस काय तर गजानन महाराज संस्थानचा रस्ता हा जायचा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मग आलो आम्ही शेगाव कचोरी सर्वात प्रथम भेटली आम्हाला शेगाव कचोरी. मग पाहू शकता तुम्ही मोठ्या बिल्डिंगा होत्या, ज्वेलरी मॉल वगैरे खूप काही असं बघण्याजोगतं होतं, पाहू शकता तुम्ही. आणि मग हा पोरगा म्हणे बा टिक्का लाव. मी म्हटलं लाव बा. मग लावतोस तर आता भावाले पैसे द्याले माझ्याजवळ चिल्लर नव्हती. भावानं म्हटलं राहू दे. मग भाऊ थोडा चांगलाच होता, पाहू शकता तुम्ही किती नट्टापट्टान लावून राहिला तो टिक्का. आणि मग आम्ही चाललो मंदिरात जात असताना पाहू शकता तुम्ही दुकानं कशा आहेत, खूप माहोल होता. मग आलो आम्ही मंदिरात पाहू शकता तुम्ही द्वार गेट आहे, मंदिराच्या आत जाणारं गेट आहे, पाहू शकता तुम्ही. गेलो आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन घ्यायच्या पहिले आम्ही सर्वात प्रथम चपला ठेवल्या. मग आम्ही निघालो गजानन महाराजचं नाव घेऊन. पुढच्या पाऊलवाटा चालतच होत्या आमच्या. आणि आम्ही सर्वात मग पहिले पाणी पिलं, थोडंसं फ्रेश झालो. मग नंतर आम्ही हाच आहे तिथं लिहिलं तर मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये खूपच अशा रांगा ओलांडून दर्शन बारीत लागायचं होतं, पाहू शकता तुम्ही. आणि नंतर खूपच अशी गर्दीचा आम्हाला सामना करावा लागला. म्हणजे आम्हाला तिथं खूपच वेळ लागली. आणि गजानन महाराजचे भक्त पण खूपच आले होते तिथं, म्हणजे लाखोच्या संख्येत उपस्थिती होती तिथं, पाहू शकता तुम्ही. किती म्हणजे खूपच अशी गर्दी होती की गजानन महाराज की मनात आम्ही गजानन महाराजचा ध्यास घेऊन पुढे निघालो आजी आणि मी. मग आम्ही थोडंसं आम्हाला थांबले ते. मग आम्हाला वाटलं काय झालंय तिथं, पण काही नाही, ते जात नव्हते. मग आम्ही मग दर्शन घेतलं. मग आम्ही आलो खाली आलो आणि 7 प्रदक्षिणा मारल्या आम्ही पाहू शकता तुम्ही. हा सोन्याचा खांब शेगावचा पाहू शकता. आणि मग आम्ही खूप सारे असे देवांचे दर्शन केले. आम्ही आजूबाजूला खूप देवस्थान पाहिले तिथं, खूपच असे. मग झालं आमचं दर्शन झालं. मग आता पाहू शकता तुम्ही की आम्ही बाहेर जात आहे. मग आम्ही आमच्या सेवाधारी मंडळाला फोन लावला आणि त्याला सांगितलं की आम्ही आता प्रसाद बाधित आहोत, प्रसाद घेण्यासाठी. पाहू शकता तुम्ही किती मोठी गर्दी आहे. खूप अशा उत्साहाने लोक अठी जमलेले आहेत आणि गजानन महाराजच्या दर्शनासाठी घाई करत आहे, पाहू शकता. आजीन मी लाईनमध्ये कसे अडकले आहो, तरी आम्ही म्हटलं जय विनते आता गजानन महाराजचं दर्शनच करू. हे बघा गजानन महाराजचा फोटो तिथं लटकवलेला होता.
पाहू शकता तुम्ही, गर्दी खूपच अशी होती आणि तिथं AC सर्व सुविधा होत्या. हे पहा, हा दुसरा अन्नपूर्णा देवी माता यांचे दर्शन करा. आणि गजानन महाराज विठ्ठल रुक्माईचे हात जोडत आहे. पाहू शकता तुम्ही. मी इथं शॉर्ट आणि लॉंग अँगल न घेतलाय. हे पहा, गजानन महाराज पण आहे तिथं. पाहू शकता तुम्ही. हे इथून जात आहे आणि मग पोचलो आम्ही आता जेवण. मग पोचलो आम्ही प्रसाद बारीत. पाहू शकता तुम्ही, इथं पण खूपच गर्दी होती. पुरा हॉल रिकामा होता. पाहू शकता तुम्ही. आणि खूपच असे मग आलो आम्ही जेवण करू राहिलो आम्ही. प्रसादाचा आस्वाद घेत आहे आम्ही. पाहू शकता तुम्ही. आणि मग झालं आमचं जेवण. मग चाललो आम्ही हात धुवायला. हात गीत धुतले आम्ही न. मग गजानन महाराजांचा अत्यंत चांगला फोटो होता. मग आलो आम्ही खाली पालखीत. पाहू शकता, पालखी गुरुवार निमित्त पालखी निघत आहे. मग आलो आम्ही शॉपिंग करायला. पाहू शकता तुम्ही, आम्ही शॉपिंग करू राहिलो. हे बघा, किती मस्त मूर्त्या आहेत इथं. खूपच अशा आहेत अवेलेबल. शेगाव संस्थानला आले तर एकदा निश्चित या आणि खूप वेळ थांबा. तिथलं पायाजोगतं खूपच आहे. खूपच अशा. मग आम्ही चाललो आता घरी. गजानन महाराज की जय. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता